तुम्ही बोलत चला असं मोकळे मानणं. कशाचे सामर्थ्य? सत्वाचे. म्हणजे परमार्थासाठी सगळ्यात महत्वाचा गुण जर कोणता असेल तर तो सत्व गुण आहे. करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी म्हणजे कायमस्वरूपी परमार्थ करावा वाटणं, म्हणजे त्याच्यात कुठला गुण प्रधान आहे? सत्व गुण प्रधान आहे. आणि आता आपण इथं एवढे कीर्तनला आलो, बरोबर आहे का? आता ही टाळकरी गायक वादक कीर्तनकार सोडून द्या, पण ऐकणाऱ्या बी सामान्यातले सामान्य बी जेवढे लोक इथं आलेत, माळकरी सोडून द्या, बिगर माळकरी बी कीर्तनाला बसले त्या अर्थी यांच्यात कोणता गुण प्रधान आहे? हा, सत्व गुण प्रधान आहे. सरळ सरळ आहे की सत्व गुण आहे. बरं, हे गुण आहेत तिघजण, आणि हे तिघजण सख्य भाऊ आहेत. मोठ्याचं नाव आहे सत्व, दुसऱ्याचं नाव रज, आणि तिसऱ्याचं नाव तम. ही अशी तिघजण. जेवढं बी काही खालीवरी केलेलं आहे हे तिघांनीच केलेलं आहे महाराज. जेवढं बी माणसं म्हणतात ना, फुटीरता जी निर्माण झाली, फुटीरता म्हणतो, ती कुणी केलेली? ह्या तिघांनी केलेली. बघा तुम्ही, दिंड्या फुटल्या, भजन फुटले, पुन्हा एका सप्त्याचे 2 सप्ते झाले, हे फुटले, सरकार फुटलं. ही फोडलं कोणी? पाकिस्तानची लोक आली फोडायला. कुणी फोडलं? ह्या तिघांनी फोडलंय. अरे ज्ञानोबा म्हणतात ह्यांचा स्वभाव असा आहे, 2 गुण खाचती आणि 1 धरी उन्नती. 2 गुण माणसाचं खर्चीकरण करतात आणि 1 जण उन्नतीवर पाठवतो. उन्नतीवर म्हणजे भलं करायला लावणारा सत्व गुण आहे, चांगला करायला लावणारा एकच आहे, पण पाय वाढणारे 2 आहे. कळायला लागले का? रज आणि तम ही 2 जण खाली पाय वाढणार. अहो जेवढं बी ज्ञानोबा म्हणतात या जगात लिंग एकच होतं गणेश महाराज. ह्याने मधूनच फोडलं माऊली आणि एका लिंगाचे 3 लिंग केले. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, असा बटवारा केला. आणि एका लिंगाचे किती लिंग केले? बोला की किती? 3 लिंग केले. या जगात देव एकच. देव किती? देव किती? आपुला तो एक अनेक एक. सर्वा घटी राम देहा देही. बोला. तुझे खंडे तरी, तुझे खंडे तरी, तुझे खंडे तरी, उरला तो अवघा हरी, उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी, आपणा लगे ठा
आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की दुजे म्हणजे दोन. बसा टरक आपले हे जीप आणली काय काय बस टरक मधून उतरले आणि गप्पा गप्पा उतरलात म्हणून म्हणलं बसा. विठ्ठल विठ्ठल आपला मुद्दा आता महाराजांनी प्रमाण दिले. दुजे म्हणजे दोन. दुजे म्हणजे किती व्हायला? दोन. आहो दुजे खंडे तरी दोन मधून जर एक खंड झाला खाली किती राहिला? एक. आणि एकचं नाव आहे देव. एकचं नाव काय? देव. उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. याचा अर्थ या जगात देव एकच. देव किती? आता आले हा देव किती? एक. आणि एकच देव आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आणि तो देव आता मगाशी प्रमाण दिले की आपुला तो एकन देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. तो देव एकच पण या तीन गुणांनी मधूनच फाडला आणि एका देवाचे तीन देव केले. ज्ञानोबराय म्हणतात गुणी देवा त्रयी लाविली. ह्या गुणानं देवात तीन प्रकार पाडले. बरं देवात पाडले, लिंगात पाडले, ह्याच्यात नवल नाही माणसात बी तीन प्रकार पाडले. प्रकाराचे तीन आणि तिघाच्या तरा वेगवेगळ्या. तरा म्हणजे गुण मनानं. बघा सत्वगुणी माणसाचे विचार वेगळे, रजोगुणी माणसाचे. ही एवढं मोठं सरकार जी फुटलं कशामुळे फुटलं? ही नाही विचारामध्ये मतभेद म्हणजे गुणाचा प्रादुर्भाव. लक्षात आलं का नाही? सत्वगुणी लोकांचे विचार वेगळे, रजोगुणी लोकांचे विचार वेगळे आणि तमोगुणी लोकांचे विचार वेगळे. लक्षात आलं? आमच्या गावात एक बाई नवऱ्याला म्हणली आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? तो म्हणला 30 वर्ष झालं. माय म्हणली बोलता बोलता 30 वर्ष झालं. तो मला तुला बोलता बोलता मला ऐकत लक्षात यायला लागलंय का नाही बोलणं? म्हणजे बोलणं कळालं का? प्रत्येकाची हातुटी, प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत. आणि विचार जिथं भिन्न होतात तिथं हे तीन गुणच काम करतात, दुसरं कोणी काम करीत नाही. सत्वगुणी माणसं वेगळे, रजोगुणी माणसं वेगळे आणि तमोगुणी माणसं वेगळे. सत्वगुणाचा धंदा परमार्थ करायला लावणं हा सत्वगुणाचा धंदा आहे. आणि सत्वगुणाचं एक चांगलं लक्षण आहे काय? सत्वगुणी जो कोणी असेल त्या सत्वगुणी माणसामध्ये सगळ्यात महत्वाचा जर कोणता गुण असेल तर आसक्तीरहित जीवन जगतो त्याला सत्वगुणी म्हणतात. कसला? आसक्तीरहित. आणि आसक्ती सोडून जीवन जगणारे ही दोघ जण आहेत. बरोबर आहे का नाही? आशाबद्ध जीवन रजोगुणाचे. बऱ्याचदा रजोगुणी माणसं सत्वगुणी माणसाला सुद्धा फेल ठरवितात परमार्थामध्ये. अशी चमकत येतात त्यांची ती तब्येत कपडे त्यांचं ती थाट जर बघितला चांगल्या वारकऱ्याला आत्महत्या करावं वाटते एवढी चांगली दिसतात महाराष्ट्र. लक्ष द्यायला लागले का नाही? असू द्या. सत्वगुण जर प्रधान असेल, कसं आहे ज्ञानोबरायांनी तर फार सुंदर चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणतात गणेश बाबा की ज्ञानोबराय म्हणतात सत्वगुणी बी असला तरी तो सत्वगुणी जर बाहुकीच्या नादाला लागलेला असेल तर तो बी कामाचा नाही. त्याला लक्षात द्यायला लागले का नाही? कारण बाहुकी वाईट आहे ना. सगळ्यात वाईट कोण आहे? बाहुकी. कारण हे बाहुकीतलेच आहेत ना. कोण भाऊ आहेत, भाऊ बंद आहेत. सत्वगुणाचे दोन भाऊ आहेत.
कोणचे? रजोगुण आणि तमोगुण. आणि ह्या दोन गुणांनी ह्याला वाईला टाकलेलं. हे तू बाजूला राह, आमचं तुझं जमत नाही. ही दोघ जणी एक चालीचे, आपलं चालीचे म्हणा, खुडीचे म्हणा, काय म्हणायचे ती म्हणा. आणि सत्वगुणाला बाजूला टाकलं. हे तू बाजूला बस, तू आमच्यात जमत नाही. आणि हे दोघं एका विचारायचे आणि दोघं मिळून एखाद्याचा काटा काढणार. कळायला लागले का? आता आसक्ती रहित जीवन सत्वगुण. आलिप्त कम जळी जैसे आलिप्त बोला सत्यवादी करी, सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ. इकडे लक्ष द्या. आलिप्त कमळ जळी जैसे सगळे कर्म करतो. लक्ष द्यायला लागलं का? ओ सस्ते महाराज का सुस्तावली? तस काय नाही ना. काय की सगळं करून जो आलिप्त राहतो त्याला कुठल्या गुणातला म्हणायचं? सत्व गुणातला. हा, ज्ञानोबराय म्हणतात ना, सगळे कर्म करतो पण कर्म करून कसा राहतो? आलिप्त. अंगाला चिटकू देत नाही. तुकोबराच्या भाषेत सांगायचं तर तुका म्हणे काय सदा नामगोचं शेवट काय? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दी पाप पुण्य अंगा हो, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा. हो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा. झालो अग्निरूप. लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा. दुसराच दिवस आहे पण असं वाटायलंय सातवा दिवस आहे. काय काय की वाटायलंय का नाही? माणसं बी इकडे बी तेवढेच महाग तर लई लांबवर माणसं बसली. बघू नका तेव्हा थोबाट तोंडे बघून आम्ही सांगायला नाहीत म्हणून बसलेले. वायाचा विश्वासच राह. मी सांगायला लोक आहेत म्हणून बघायची काही गरज होती का? सांगा बरं. एवढं गच भरलंय. आणि ही संस्थेतली पोरण आज गणेश महाराज माऊली महाराजाचं बी आजच आगमन झाले. बरोबर आहे का नाही? बाकीचे कार्यक्रम बाजूला सोडून स्वतः हजर आहेत. एवढा वेळ मिळेल तेवढा हजर आहेत. आणि सगळी मंडळी तोला मोलाची असल्यामुळं कीर्तन करायला एवढं काही लई जड जायासारखं नाही. तुका म्हणे आम्ही बोलू नका. झालो अग्निरूप. आणि महत्वाचा मुद्दा आहे की लागो नेदी पाप पुण्य अंगा. सगळं करतो पण अंगाला लागू देत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही बोलणं? हा, सगळं कर्म करायचं पण काही चिटकू देत नाही. त्याला काय म्हणायचं? सत्वगुणी म्हणायचं. लक्षात यायला लागलं. ज्ञानोबराय म्हणतात ना, काय ज्ञानोबरायने दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात सांडोनी दुधाची टकळी. काय सुंदर दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात की ती गावामध्ये आता राहिलं नाही महाराज, ती जुन्या काळात ती गुराकी असायची. काय म्हणायचं त्याला? काय आबा? गुराकी म्हणजे सगळ्या गावाच्या गायी नेऊन राकुळी. बरोबर आहे का नाही? आधी राकुळी असायचं. त्यानं काय करायचं? गावातल्या सगळ्या गायी घ्यायच्या आणि सांभाळायला न्यायच्या. लक्षात आलं का नाही? पण गायी सांभाळायच्या आपल्यासारख्या, पण त्याला माहिती ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही. सांडोनी दुधाची टकळी की दूध आम्हाला नाही, आम्हाला ह्याच्यातून काही फायदा नाही, तरी माझ्या घरच्या गायीत अशा पद्धतीनं सांभाळतो त्याला सत्वगुणी म्हणतात. कोणत्या गुणातला म्हणतात? सत्वगुण प्रधान आहे त्याच्यामध्ये महाराज. आणि परमार्थासाठी हा महत्वाचा आहे. दुसरा रजोगुण आहे. रजोगुण कसा आहे? आशाबद्ध आहे. दिसायला सत्वगुणासारखा दिसणार, कारण त्याचाच भाऊ ना, वेगळा नाही. बरोबर आहे का नाही? दिसाय सत्वगुणासारखा दिसणार पण महाराज काहीच सोडित नाही, कशात बी फायदा बघणार रजोगुणी माणूस. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, फायदा म्हणजे आशाबद्ध. परमार्थत्वाला मोलाचा का? परमार्थाला नो चॅलेंज महाराज. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ बघितलं तर सगळं त्याच्या पाठ.
पण अजून 100 असले तर बघा की मानणार जातानी. लक्षात द्यायला लागले का? कळायला लागले का? एकदम आता सोपं करून सांगितलं की तुम्हाला. अजून बघा, लाख बी द्या त्याला, बरं थोडे अजून 100-150 रुपये. माणसं आपल्यासारखी शहाणी माणसं जर लय गोंधळ असला तर माणसं म्हणतात पाकिटांपैकी घेत निघून जातात का नाही सरळ सरळ. पण 2-2 तास तिथंच बसून राहणार. परमार्थ तर तोला मोलाचा करायला लागलाय, पण आशाबद्ध जीवन आहे रजोगुणात मोडायला. लक्षात यायला लागलं का नाही? आणि रजोगुणाची लेकरं बी लय बेकार आहेत महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, कामाने क्रोधी जन्माला आले, हे रजास्तव झाले, परितमाशी पडियं ते भले. मी 3ऱ्या अध्यायातलं सांगायलो, कामेश क्रोधेश श्लोकालच्या होय की ज्ञानोबराय म्हणतात रजगुणाच्या पोटी जन्माला आले, पण तमोगुणाला आवडले, तमोगुणाला लेकरूबाळ नव्हतं. त्याच्यामुळं 2 रबीचे तुकडे त्यांनी त्यांना देऊन टाकले आणि असलं पीक काढलं, चांगली चांगली जेलमध्ये नेऊन टाकली. कळायला लागले का माझं बोलणं तुम्हाला? महाराज, मी देवाच्या बाबतीत एक उदाहरण नेहमी सांगतो. देव कसा आहे, त्या रानू मंडल बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनला का बस स्टँडवर भीक मागत होती म्हणून, बरोबर आहे का नाही? भीक मागणारी ती रानू मंडल रानू मंडल एका रात्रीत त्यांनी कुटीच्या बांगल्यात नेऊन बसविली ती, आणि कुटीमध्ये खेळणारा बापू जेलमध्ये टाकला होता. ती देव आहे महाराज, त्याच्या नादी लागायसारखंच नाही. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? त्याच्या नादी लागायसारखं नाही. तो कवा काय करेन, तू का म्हणे आले समर्थ आल देवाजीच्या जिच्या मना आणि ते कोणाचे. तुम्ही बोल जा थोडंसं, गाथा पाठ असली खुनी जाऊ नका, मला बोल जा मोकळ्या म्हणून थोडंसं. पण असं खुनी येतात का? ज्ञानेश्वरी पाठ आहे तुमच्या का काय कळानच गेले मी. एवढं बोल जा, वाटून घेत जात. वाटून म्हणजे पाकिट नाही, एवढं बोलणं वाटून घेत जा. देवाच्या मनात आले, आपलं कोणाचं काही चालत नाही, आपला मुद्दा लांबत चालला. आपला मुद्दा एवढाच आहे, सत्व. आता तुम्हाला एकदम आपल्या भाषेत सांगतो, सोपं सोपं करतो, मग थोडं लक्ष द्या. परमार्थ करावं वाटणं, कोणता गुण? पटकन बोलू जा. सत्वगुण, बरोबर आहे. उरक बरं, चल साठे महाराजाचं कीर्तन आहे, सप्ताह सुरू झालाय, मला बी कीर्तनाला यायचं, लवकर स्वयंपाक कर, दोघं बी जाऊ कीर्तनाला. सत्वगुण येत, बरोबर आहे की नाही? एखाद्याला विचारलं, यार चल की कीर्तन आहे किती, तर आपण नसतं तिकडे, तिच्याकडे दिलेलं आहे. कळायला लागले का? आपलं सगळं देवदेवाचं कुणाकडे? तिच्याकडेच असते. हा बघा महाराज, आपलं कसं आहे, आपल्याला आवडत बी नाही, नाद बी नाही, आपण तर करीत नाही, पण करणाराला आडवीत नाही. रजोगुणी, लक्ष द्यायला लागलंय का नाही? रजोगुणी आडवीत नाही बिचारा. बायको करायली ना, करू द्या बाबा, तिला म्हणत नाही की कुठं चालली, सण काय काही घेण देण नाही, बरोबर आहे का नाही? परमार्थ करायला महाराज आपण तिला अजून आडविलेलं नाही. म्हणतात का नाही? माणसंच आहे. आणि बाया बी भजनाला आलेल्या म्हणतात की माय त्यांचा स्वभाव वेगळाच आहे, ते भजना कीर्तनाला आडवीत नाही. म्हणतात का नाही? बोला की. सरळ सरळ आहेत ना. रजोगुण आहे, सरळ सरळ महाराज. लक्षात, कोणता गुण आहे? बोलत चला मोकळ्या म्हणणे. रजोगुण प्रधान आहे ना. शिवा कळायला लागलंय का अजून? हा, मग काय नाही, बरं लक्षात यायला लागलंय का नाही? रजोगुण प्रधान आहे म्हणायचं, बाकी काय नाही. हा, काय झालंय, आपल्या माणसाला बायका सांभाळायची जजमेंट नाही महाराज. नाही तर बायका सांभाळणं, माणसं किती कदरले तर बायको लयच धंदा बेकार आहे, लयच बाबा नसतं की अशी म्हणतात ना माणसं. जजमेंट जमली पाहिजे त्याची, बाकी काय नाही. बायाचं एक खोड आहे, मी ही अनुभवलेली, म्हणजे माझ्या अनुभवाची घरची. बायाला आपण जर सांगायचं 11ला कीर्तन संपणार आहे, 11:30ला मी घरी अर्ध्या तासात येतो, योगायोगानं कीर्तन लांबलं 11:15 झाले. बायाची सिस्टीम अशी, 11:30पर्यंत तुम्हाला काहीच त्रास देणार नाहीत, पण 11:30च्या पुढे 11:35 झाले की फुगात येत. पहिल्या भाकरी फुगायच्या, आता बाया फुगात येत. लय सिस्टीम वेगळी झाली महाराज. हो, काय सांगायचं तुम्हाला, खरं सांगायला लागलोय. आता लय सिस्टीम आहे. मग सिस्टीम कशी असते? आपण तिथं गेलो, अरे ऐका, आपण तिथं गेलो कुठं?
तिथं घरी की बाई फुगलेली आपल्याला अंदाज येतो का नाही? सरळ सरळ आपल्याला कळते, थोबाडक बघितले कळते की मोसम कसा आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? मला सरळ सरळ लक्षात येते. मग तिचा अंदाज जर फुगलेला दिसला की ती काहीच बोलत नाही, आपल्याला माहिती, आपणच बोलत राहायचं. काय ती साठे महाराजाचं कीर्तन लांबलं, तुझा बाप बी कीर्तनाला आलता, तुझा बाप बी आलता म्हणलं की माय धावत येत, माय अन्न आलते काय हो मन काय म्हणले? अण्णा पाणी आण पाणी आण पाणी आण सांगतो म्हणायचं. पाणी दिलं होय हो. काय म्हणले? अण्णा अण्णा आण काय? आणि तुझी माय माय आका बी होती का? झालं काय लागत. आणि आता काय म्हणली? जेवायला वाट तवर तर इसरत आहे, काय लागत त्याला? हे आपली खोड कशी तसलं जमत नाही. आता काय ती काळ राहिला नाही, बरोबर आहे का नाही? आता माणसं बायकोला पिलू म्हणाले तर कुठं राहिलाय काळ सांगा. चांगले भजने बघितलेत ना, बायकोला पिलू म्हणणारे, काय करायचं सांगा. येण्याचा जाऊ द्या. परमार्थ करत नाही पण करणाराला, आपल्या मुद्द्यावर या, करणाराला आडवीत नाही. कोणता गुण प्रधान आहे? रजोगुण. का बा सप्ताह उभा राहिलाय, महाराज लोकांना नाहीत काही काम, ह्यांच्यामुळं तर पाऊस पडा ना. आता मला जे म्हणलं हे तुमच्यामुळं पाऊस पडा नाही. येड्या म्हणलं आमच्यामुळं ढग तरी येते, ध्यानात होईल. ढग आले नसते म्हणलं, येडे आम्ही आहेत म्हणून ढग आलेत. पाऊस आमच्यामुळं पडणार नाही ही गोष्ट खरी आहे, पण ढग जी आले ती उगा टाळं वाजायले. कळायला लागले का? लक्षात यायला लागले का? शिवा कळायला लागले का? मग बरं आहे, काय अडचण नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. बघा आता हे ती महाराज लोकांना कामं नाही, ती सप्तान, ती महाराजन, ती संस्थेतल्या आपाच्या पोरण, ती नाचणं, ती आपल्याला जमत नाही, घर सोडायचं नाही, जीवत मारून टाकीन जर मंदिरात गेलीस तर. ओरिजिनल तमोगुणी माणसं आहेत, करीत बी नाहीत आणि करणाराला बी जाऊ देत करू देत नाहीत, तमोगुणी आहेत. लक्षात यायला लागलं की नाही? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, बरोबर आहे का नाही? हे 3 गुण आहेत. मग परमार्थाला पोषक कोणता सांगितलं आपण? सत्वगुण, बरोबर आहे का नाही? सत्वगुण. पण त्या सत्वगुणात बी बाहुकीला धरून असल्याला आमच्या कामाचा नाही. लक्षात यायला लागले का माझं बोलणं? ते कळलं आमच्या कामात. त्या दोघाला धरून काही कसे येतं, लोकाला दाखवित काय आमचं त्याचं लय तिरपट आहे म्हणून. आता निवडणुकीत कशात गाव लेवलला तिरपट होतच की, म्हणणार काय आमचं त्याचं लय तिरपट आहे आणि अंधारातून गुलुगुलू रातचं 12 वाजता गप्पा हाणणार. ही कामाची नाहीत. लक्षात सगळ्यात धोकेबाज हीत महाराज. लक्ष, ही सत्वगुणी आहेत. सकाळी गण लावून गावात हिंडत येतं, माझं त्याचं जमत नाही, संध्याकाळी गप्पा हाणतेत. नाही काही कामाची नाहीत ही सुद्धा. माझं बोलणं कळायला लागलं का तुम्हाला? मग आता बघा, मग परमार्थासाठी आसक्ती रहित जो कोणी सत्वगुणी असेल त्या सत्वगुणी माणसाचं चिंतन म्हणजे कळायला लागले का नाही? तो सत्वगुणी असेल, मग त्या सत्वगुणाचं चिंतन करत असताना तुकोबाराने शिष्टाचार वापरला. म्हणले सत्वगुणी का? म्हणले हो धन्य माता Hey!
सत्वगुणी असेल, जरा बोर व्हायले का हा कचे सांगू एकदा म्हणजे फ्रेश करण्यासाठी म्हण ना काही गरज नाही ना. जो कोणी सत्वगुण ज्याच्यात प्रधान आहे, कोणता गुण प्रधान आहे? सत्वगुण. शाबास, शिवानं मोसम धरला, आता काय अडचण नाही. राईट, मोसम धरला. लोटाले माहेवची यायला बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे पक्क ध्यानात ठुलं. कोणता गुण प्रधान आहे? सत्वगुण ज्याच्यामध्ये प्रधान आहे असा जो कोणी असेल, तुकोबाराय म्हणले त्याच्या मायबापाच्या नावानं बिल काढावं लागेल, त्याची मायबाप धन्य. कळायला लागलंय का नाही? आता इकडे मागं चला. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा म्हणजे कोण? अहो, दुसरा कुणी हिताच्या ठिकाणी जागाच राहू शकत नाही. रजोगुणी माणूस हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही, तमोगुणी माणूस हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही. आणि जर राहिले असते तर कोंबड्या बकरे खाल्ले असते का लोकांनी? सांगा. हा, नसताना खाल्ले. त्यांना माहिती काय? महूस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. मग ही पाप आहे, ही माहीत असून सुद्धा माणसं खातीत का नाही? सांगा. आणि पुन्हा मंदिरा पडून जात नाही तर आम्ही येडवाकडे खाल्लंय म्हणते का नाही? सांगा. सरळ सरळ आहे ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ सत्वगुण आहे पण भावकीला धरू नये. लक्षात यायला लागलंय का नाही? भावकीला धरू नये. नाही ही कामाचं नाही ना. कळायला लागलंय का? त्या रजोगुणाला धरून आणि तमोगुणाला धरून काय करायचंय? सत्वगुणी जरी असला तरी नाही, कामाचा नाही. आता बघा, माता हिताच्या ठिकाणी आपलं हित कशात हे कुणाला कळतं? सत्वगुणी माणसाला. मग आपल्या हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा असेल, तो कुंभाराय म्हणतात सत्वगुण त्याच्यामध्ये 100% प्रधान आहे. बरोबर आहे का नाही? आणि हित हित म्हणजे तरी काय ना, अगदी आपलं कुणाला म्हणायची ही आहे का? ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायात चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. ज्ञानोबाराय म्हणतात आपलं त्याला म्हणायचं. जीव गेला तरी आपल्याला सोडित नाही, त्याला आपलं म्हणायचं. कळायला लागले का माझं बोलणं? जे काही बी संकट येऊ द्या आणि कसं बी होऊ द्या, आपल्याला सोडित नाही, त्याला काय म्हणायचं? आपलं म्हणायचं. ही जग आपलंय का? ही जग आपलं नाही महाराज. लक्षात द्यायला नाही. कारण आपल्यावर संकट आल्यावर जर साथ सोडित असतील तर ते आपले नाहीतच ना. मग आपल्याकडे गावठी म्हण आहे किंवा आपल्याकडे असं म्हणतो आपण, संकट काळी जो उपयोगाला येतो तो खरा मित्र किंवा आपला. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्ञानोबारायांचे शब्द आहेत आपुले जे साचेन ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडितच नाही, त्याला कोण म्हणायचं? आपलं म्हणायचं. मग या जगात असा आपल्याला न सोडणारा फक्त देव आहे. नाही तर सगळे आपल्याला शिंग हलवून जातात की का नाही? सांग. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख. आपल्या जीवनातलं सुख दुःख मांडायचं असेल तर देवाच्या पुढे. ऐकायला लागला? हो, ऐकायला लागलात का? कुणाच्या पुढं मांडायचं सुख दुःख? हा, देवाच्या पुढं. कारण आपला फक्त देव आहे, आपला या जगात कोणी नाही. आणि म्हणून याची सोपी व्याख्या केली तुकोबारायांनी. आपला देव आहे आणि आपलं हित ज्याला कळतंय त्याच्या मायबापाला धन्यता देतात. आता हित हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध, हित
बोल जाऊ दे, बोला ना. देव देव आपला कोण? देव हा देव म्हण. आपला कोण? देव. आणि त्याच जे चिंतन करते ते खरं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, आणि ते चिंतन करणं म्हणजे आपलं हित साधणं. आणि जो कोणी असा देवाचं चिंतन करणारा म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारा, बरोबर आहे का नाही? आणि देव बी त्याला काही कमी पडू देत नाही. कुठल्या बी संकटात मागे पुढे उभा राय सांभाळ. देव साथच सोडित नाही म्हणून देवाला आपला म्हणतात महाराज. देव काही बी असू द्या महाराज, आपल्यावर संकट आलं की बायको सुद्धा साथ सोडते का नाही सांगा बरं महाराज? पण देव कधी साथ सोडित नाही, कधीच नाही महाराज. माणसं म्हणतात ना काय हवा का सगळं जग रुसावं पण देव रुसू नाही म्हणतात का नाही? सरळ सरळ जगानं पाठ फिरू द्या पण अंगीकार ज्यांचा केला नारायणे. निंदे तेही तेने वंदे केली. तुकोबरान दृष्टांत दिला म्हणले तुमचं काहीच नाही. अजामेळ भिल्ली तारिली अजामेळ भिल्ली तारिली प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. का कुणा देव साथच सोडित नाही. काय म्हणणं आहे तुमचं? चला कसलं बी संकट तुमच्यावर येऊ द्या, तुम्ही जर देवाचं भजन केले म्हणजे हिताच्या ठिकाणी जागेत. हिताच्या ठिकाणी जाग म्हणजे देवाचं भजन करणं सगळ्यात सोपं, बरोबर आहे का नाही? आता देव तुमची कायम साथ धरणार. काय बरोबर आहे काय? देव तुमची कायम साथ सोडितच नाही महाराज. हा काही बी असू द्या. महाभारतात आपण नेहमी दृष्टांत ऐकतो. काय पांडव वनवासातून परत आले, वनवासातून परत आल्याच्या नंतर दुर्योधनाला म्हणले दुर्योधना काय आमचं आम्हाला देऊन टाक. हे पोरं बोल ना काय आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. कोण म्हणले? पांडव. कुणाला? दुर्योधनाला देऊन टाक. ऐका लक्ष देऊ नये, बोलू नका, इकडे लक्ष द्या. देऊन टाक म्हणल्याबरोबर ते दुर्योधन आलाय होता. त्यानं सांगितले सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी बी देणार नाही म्हणलं. काय करायचंय करा. पांडव गेले. आता पांडवाली वाली तरी कोण आहे? पांडवाली वाली कोण? श्रीकृष्ण म्हण. देवाला बोलून घेतलं. भगवान हस्तिनापूरला आले. काय रे धर्मा काय झालं? लई लवकर बोलिलं सकाळी सकाळी. म्हणले देवा पांडव त्या दुर्योधनाकडे गेलो ते आम्हाला काहीच द्यायला गेलाय. आमचं आहे ना काहीतरी, तुम्ही जावर त्याला समजून सांगा. शिष्टाई करणं म्हणजे समजून सांगणं. भगवान शिष्टाई करण्याकरता गेले. त्यानं ओळखीलं, मला आधीच ओळखीलं काय हे चट्टे आला म्हणून. तिथून सांगितलं ए देवा म्हणले काय नीता आहे का? पांडवाच्या बाबतीत जर बोलण्यासाठी आला असलास तर 1 मिनिट बी तर थांबायचं नाही. आल्या पावले निघून जा. युद्ध करा म्हणाव आणि युद्ध करून ज्याला मिळेल त्याला मिळेल. हा आपल्याकडे गावठी म्हणे ना का रेटन त्याला भेटन, बरोबर आहे का नाही? ज्याला रेटन त्याला भेटन. म्हणले ठीक आहे पण विचार कर. देवांसाठी विचार कर. दुर्योधन मला विचार करून बोलायला लागलोय. पुन्हा एकदा विचार कर. देवा विचार करून बोलायला लागलोय. बघ बर का? म्हणले हो. हा चल म्हणले युद्ध 100% निघू का? म्हणले थांबा. म्हणले का? जीवन जा. मी काय म्हणतोय सौद्याला बसले. सौदा मोडला तरी बी माणसं म्हणतात ना जाऊ द्या तिकडे चहा घ्या म्हणतात का नाही? बाजारातले कसं पटत आहे? बाजारातलेली पटत आहे ना 100%, बरोबर आहे का नाही? देवा जीवन जा. जीवन जा म्हणलं की भगवान म्हणले ए दुर्योधना जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या घरी मी पाणी बी पित नाही जेवत बी नाही. भीष्माचार्य म्हणले पितामह भीष्माचार्य म्हणले देवा आपल्या घरी चला. देव म्हणले ए भीष्मा जे माझं ऐकत नाही त्यांचं जे ऐकते त्यांच्या घरी बी मी जेवत नसतो. निघाले भगवान. विदुराच्या घरी गेले. सगळा प्रसंग माहिती आपल्याला. आणि युद्धाची तयारी सुरू झाली. कशासाठी बोलायला लागलो? हुकी आली का मला? नाही, आपला देव आहे आणि हित म्हणजे चिंतन केलं की देव आपली साथ सोडित नाही. आपण आपुले जे साचे त्या ओवीच्या संबंधानं बोलतोय. मग काय झालं? ऐका इकडे लक्ष द्या. आणि मग सांगितलं हा कसं आहे? म्हणले कसं आहे 18 औक्षणी सैन्य ज्याला नारायणी सेना म्हणतात ती एका पारड्यात आहे आणि भगवान श्रीकृष्ण एका पारड्यात आहे. श्रीकृष्ण शस्त्र हातात घेणार नाही आणि लय झालं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार आहे. आता आपल्याला माहीत नाही तर दुर्योधन वाईट होता पण दुर्योधनाची अप्पा महाराज 100% इच्छा होती की कृष्ण माझ्याकडून असावा. कुणाची इच्छा होती?
आलंय महाराज नालायकाली वाटतंय आपण पंक्ती गाठल्या पाहिजे तेवढं पाप धुवून निघून वाटतंय महाराज वाटत नाही का सांगा हा पण तुम्हाला खरं सांगतो इमानदारीनं सांगतो 8 दिवस महाराजाच्या पुढं करायचं सप्त्यात पुढं पट्टीला पुढं सप्त्या इकडं तिकडं महाराजापाशी जेवायला पंक्तीला आणि काला झाल्यावर तुम्ही 90 बी हाणली तरी लेवल येते त्या सेवेची ही ध्यानात ठेवा लक्षात आलं का नाही काय उपयोग होत नाही महाराज 3 ही बरोबर होऊन जाते म्हणजे एवढं 8 दिवस कमवलेलं पुण्य आणि 90चं पाप एका जागेवर येते कळायला लागलं का बोलणं मला त्याच्यामुळं कसं आहे करताना व्यवस्थित केलं पाहिजे इकडे लक्ष द्या आता मुद्दा कुठवर आलता काही घेण देणं नाही फक्त पत्रिकावरचे पंक्तीवाल्याचे नाव वाचायचे 3 टाइम कसून हाणायचं काही घेण देणार रुपया द्यायचा नाही काल्या दिवशी 9 माणसं घेऊन जेवा यायचं तराच लय तरा आहे महाराज आपल्या लोकांना काहीच घेण देण नाही रानातून येणार बुट भरलेले पाय भरलेले चिखलानं सगळे आले की तोंड हिसळणार नाहीत काय नाहीत लगेच चुलीपाशी घ्या वाढ जेवायला हाती म्हणले आव पाय तू ही वामनाची आवला दे वाढ जेवाय सरळ म्हणणार तू लय वामनाची आवला दे वाढ बघ शेतकऱ्याची माणसं येतात आणि जेवण झाल्यावर म्हणणार हा टक पाणी आंघोळीला आंघोळ झाल्यावर म्हणणार दी डबा भरून आता का हाय का नियम काही जीवनाला सांगा बरं मला हाय का काही कुठलं काहीतरी हाय का सांगा तथ्यच नाही ना जीवनाला काय करावं सांगा कुठवर आलता मुद्दा लक्षात आहे का तुमच्या बरो हा दुर्योधनाने श्रीकृष्ण भगवान ती दुर्योधनाला वाटत होतं कृष्ण माझ्याकडून असावा पण शकुनी तिथंच होता शकुनीला 100% दुर्योधनाचं वाटोळ करायचं होतं शकुनी कोण होता मामा ही मामाने लय काटा काढलेला आहे महाराज शकुनी मामा मारीच मामा कंस मामा हा आता पोरगी नाही दिलो मामा बी शकुनी झाला किंवा आपला बी बरोबर आहे का नाही महाराज एक तर भेटा नाही त्यानं बी नाही दिलो पुन्हा शकुनी झाला की तो बी आपल्यासाठी हा इकडे लक्ष द्या मग हे आता ह्याचा कथाभाग मोठा आहे की दुर्योधनानं शकुनीचं लय वाटोळ केलेलं होतं शकुनीचं जवळजवळ त्यानं कुळाचं वाटोळच केलं होतं दुर्योधनानं मामा असून मामाचं वाटोळ केलं होतं पण त्या दुर्योधनाचा डाव होता की गोड बोलून ह्याच्याकडून कृष्ण येऊ द्यायचा नाही शकुनीचा डाव होता कृष्ण जर ह्याच्याकडून आला तर विजय ह्याचाच आहे मला 100% माहिती कारण देव तिकडून जाईल तिकडून विजय सत्य त्यानं सांगितलं ए दुर्योधना सैन्य मागून घे दुर्योधन म्हणला आरती मा देव येड्या काय म्हणायला कृष्ण म्हणले काय नाही 4 युक्तीच्या गोष्टी सांगा मी 8 सांगतो कोण म्हणला शकुनी पटलं की शेवटी रक्तामासाचा मामा होता माईचं नातं बरोबर आहे का नाही पटलं महाराज वा वा वर मामा घेतलं सैन्य अर्जुन म्हणला काही बी कर देवा मायापासून हालू नको मला काही नको तू इथं उभा राहा ठीक आहे म्हणले आता तुझ्या वाटणीलाच मी आलोय तर काही अडचणच नाही म्हणले बरं ठीक आहे आणि युद्धाला सुरू आता लांब युद्ध नाही युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्यानं भीष्माचार्य कुणाकून होते दुर्योधनाकून आणि महाराज बाणावर बाण कौरव मारायला लागले युद्ध संपलं घंटा वाजली संध्याकाळी राहुटीवर गेले राहवलं नाही दुर्योधनाला दुर्योधन भीष्माचार्याकडे गेला पितामह म्हणले काय काय उपयोग आहे तुम्ही माझ्याकडून असून म्हणले काय झालं कौरव मारायला लागले तुम्ही काहीच करीनात प्रेम असं होतं महाराज दुर्योधनावर भीष्माचं भीष्मानं सांगितले दुर्योधना तुझी इच्छा आहे का पांडव मारून टाकायची म्हणले हो ह्या बघा आत्ता प्रतिज्ञा करतो उद्या सूर्यास्तापर्यंत निक्षत्रिय पांडवच ठेवणार नाही ह्या जगात महाराज कळायला लागले का नाही पांडवाचा काटा काढून टाकीन कुणी प्रतिज्ञा केली बोला की आता भीष्मानं प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा चिल्लरची नाही भीष्माची आहे हा देव लट लट कापायला लागलो अरे बापरे त्या रावणाच्या प्रतिज्ञेचं देवाला काही वाटलं नाही पण भीष्माच्या प्रतिज्ञेनं लटलट देव कापायला लागला देवाचा अंग हालायला लागल्याबरोबर तर अर्जुननं तर काही नाही बाण खालटूला जो आपला अर्जुन जाऊन देव अर्जुनाकडे गेले अर्जुना उठणं मला पडू द्या तुम्हाला काम नाही माझ्या मागं या पै अर्जुन म्हणायला लागला माझ्या मागं या पै मला पडू द्या अरे देव म्हणले अर्जुना उठ झोपू द्यावा म्हणला तुम्हाला काही काम नाही मला झोपू द्या अरे अर्जुना उठ रे भीष्मानं प्रतिज्ञा केली हा त्याला धंदाचे मला पडू द्या नाव रिस्पॉन्स द्यायला गेला अर्जुन महाराज थोडा उठून बसविलं उठ म्हणले का उठ म्हणले अरे त्या भीष्मानं प्रतिज्ञा केली मला डोळा लागा नाही आम्हाला काय प्रतिज्ञा केली रे माणूस पडले डोळा लागा आम्हाला तू होत्या भीष्माचं घरानं काय उद्या माझ्या मागं युद्ध पुन्हा बाण तेन बघावं लागन मला तू काय रे ना आता घरातलं मेवण्याचं होतं काही अडचणच नव्हती पडू दे म्हणले अरे बाबा प्रतिज्ञा केली काय केले सांग मला उग मागापासून भनभून लावलंच माणूस पडलंय तर अरे त्या देव म्हणले भीष्मानं प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारून टाकीन फक्त जाणकारासाठी वाक्य जाणकारासाठी दृष्टांत अर्जुन उठून उभा राहिला देवाकडे तोंड फिरून सांगितले ए देवा पुन्हा एकदा सांग
काय प्रतिज्ञा केली? म्हणले त्यानं प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारून टाकीन. एवढं प्रेम होतं आणि एवढं समर्पण होतं अर्जुनाचं. अर्जुन म्हणला, ए देवा, आम्हाला नको त्या गोष्टी सांगू, पांडवाला मारून टाकीन, भीष्म पांडवाला मारून टाकतोय, मग तू काय करतोस? कळालं माझं बोल? फक्त जाणकाराच आहे. तू काय करतोस म्हणल्याबरोबर माऊली त्या देवाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. अर्जुन तो झोपला लगेच. बघ म्हणला, तुला काय करायचं? ह्याला एवढं समर्पण असावं लागतं. हो, तुम्हाला एकच वाक्य सांगू, आपले लोक नवस करतात. काशीगिरी महाराजाला, चाकरवाडीच्या माऊलीला, कुणाला तरी जाऊन काय करणार? नवस करणार. देवा, आमची पोरगी नोकरीला लागली की मग मी एक पंगत घालीन असं म्हणतो. आणि मंदिराच्या बाहेर बी येत नाही तोवर मनात येतंय काय, असलं कुठं खरं असतं का? ह्याच्यामुळं नवस पूर्ण होत नाही. कळालं का? समर्पण 100% नाही ना आपलं. कळायला लागलं का नाही? कळायला लागलं माझं बोलणं? 100% नाही. अर्जुन मला, बघ तुला काय करायचं ते. देवाच्या डोळे भरून आले आणि देवानं सांगितलं, अर्जुना झोप आता बिनधास्त, फक्त एवढं ऐकायचं होतं मला, मी बघतो काय करायचं ते. भजन करीत अर्जुन झोपला आणि पहाटे 3ला द्रौपदीला बोलून घेतलं. कुणाला? कुणाला? द्रौपदीला. खांद्यावर बसविलं, बांगड्या भरून ये, मेकअप करून ये, आणि जिथं राहुटी होती भीष्माची तिथं नेलं आणि सांगितलं, एकच काम कर. काय? हे म्हातारा मस्त आंघोळ वगैरे करून पहाटे 3ला ध्यान करत बसलो होतं, जप करत. म्हणले जायचं दुरे सांग, तिथं जायचं काहीच बोलायचं नाही, बांगड्या वाजवायच्या आणि भीष्माचार्याच्या पाया पडायचं. कुणी? द्रौपदीनं. हे सांगितलं देवानं. सांगितलं तसं गेली द्रौपदी, बांगड्याचा आवाज केला आणि पाया पडली. ह्या म्हाताऱ्याला वाटलं बायको दुर्योधनाची आली काय की. द्रौपदी एवढ्या रातचं कशाला येईन? अशा बांगड्या वाढले की भीष्माचार्याच्या तोंडातून उद्गार निघाले, काय? अखंड सौभाग्यवती भव. असं म्हणल्याबरोबर तर ती द्रौपदी हसली. द्रौपदी हसली की म्हातारा जागा झाला. अहो द्रौपदी तू? म्हणलं इथं कसं काय? म्हणले ते मी इथं कसं काय हे नंतर सांगते, मला आधी हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी का आजचा आशीर्वाद खरा? आता काय करायचं सांगा. अहो महाराज आप्पासाहेब, त्या वेळेला त्या द्रौपदीनं सास म्हणल्याबरोबर ती म्हातारा काय म्हणलं माहिती? म्हातारा म्हणलं, हे मी तुला नंतर सांगतो, आधी तर तुला आणलं कुणी हे सांग मला पहिलं, बाकी काही नाही. ती म्हणली माझा नौकर आलाय. अरा ह्याच्या मनात काळं पांढरं आलं. नौकर म्हणजे ह्याचीच काहीतरी खेळी दिसायला लागली. नौकर दाखव म्हणले पटकन मला. म्हणजे ते दारात उभा कंदील घेऊन गोंगडी पांघरून तिथं गेले भीष्माचार्य. त्याच्यात हातातला कंदील घेतला आणि देवाच्या चेहऱ्यावर लावला आणि डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, द्रौपदी हे जर तुझा पाठीराखा असेल तर कालच्यासारख्या लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी काही उपयोग नाही, आजचा आशीर्वाद खरा होणार. लक्ष द्यायला लागलंय माझं बोलणं? लक्ष द्यायला लागलं. आजचा आशीर्वाद खरा होणार. जा. आणि देवाकडेच बघितलं आणि सांगितलं, देवा माझ्या संग खेळी खेळायला लागलास, मला माहिती तू ज्यांच्याकडून उभा आहेस त्यांचा एक केस सुद्धा वाकडा. देव राखेत या मारील कोण, 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 नमोडे काता जय हो. नमोडे काता आता तुमच्या बरोबर ज्याला अभंग कळतो त्याच्या लक्षात आलं असेल, हित करणं आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं म्हणजे जो भजन कीर्तन करतो, चिंतन करतो, हित ते करावे, त्याला आपलं म्हणा. आणि तो देव आपलाय आणि आपला माणूस मरेपर्यंत साथ सोडत नसतो. भरपूर संकट आले पांडवावर, पण देवानं कायमस्वरूपी द्वारकेचा राणा पांडवा घरी. अहो अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारली. अहो बहीण पळवून नेली, त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहत असतील का? ज्यानं बहीण पळवून नेली त्याच्या गाडीवर कोण राहिला? हे अर्जुनाचे रथी होय हा. किंवा ज्ञानवराच्या भाषेत, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. असा देव आहे.
कळायला लागले का नाही. आणि असा जो कुणी हिताच्या ठिकाण आपल्या नेहमीतला अभंग किंवा हे बरोबर आहे का नाही, भजनात कीर्तनात माणसं म्हणतात की पण अर्थ त्या आपल्या गावातलं भजन एवढं भजनच भारी नसते कुठलं महाराज, फक्त आपल्याला माहीत नसते आपली भजन. सोमवारी नाही तर एकादशीला कवा बाबा ये चापासाहेब आणि नुसतं बघायचं भजन, 2-4 म्हातारे आणि ते नेण्यावाला आणि ती थाटण अशी हानतीत पुन्हा असं. लय तर आहे महाराज. आमच्या इथं ढाले गुरुजी आले होते गायाला. ढाले गुरुजींनी ती सरगम वगैरे म्हणली. त्यांनी मी एक जणांना विचारलं कसं काय गाय काय, त्याला दादरा जमत नाही म्हणतात. आहे का हाणून घ्यायचं का सांगा बरं महाराज. दादरा जमत नाही म्हणा, नाही मिळत लागत नाही काय काय काही कळत नाही त्याच्यातलं काही घेण दे ना. मग भजनाचा त्यांचा थाट जर बघितला महाराज, ती चांगल्या माणसाला तर त्याच्यातलं काहीच कळू देत नाही, ती मेळ बी लागू देत नाहीत. इण्यावाला आणि चहान सुपाऱ्यान तंबाखून ती थाटण काटीन बॅटरी घेऊन येतात, पुन्हा चहा घेतला की निघत येत. लय भारी असते ती, काय सांगा तुम्हाला, लय भारी लगेच निघत येत. त्या आबाच्या गावात तसंच आहे काय की हसायला आबा बरोबर लय भारी असते ते. आणि मग ती अभंग म्हणणे मला पुन्हा नवीन माणूस गेला की हा मना अभंग वजनात म्हणणार. आपण म्हणलं ना नगा नगा 9 वर्षे काय केलं आळंदीला, लय बोला ते लय तारण पुन्हा गावभर सकाळी बोंबलं थिरणार. काय नाही आलं त्याला, काय कशात कुणाला काय आनंद वाटन देव जाणे महाराज, बरोबर आहे का नाही. आणि मग मी गेलो एकदा, मला म्हणले म्हणा अभंग, मी उच्चारला शरण शरण हनुमंता, जीच आमच्यातलं यशवंत आबा माझ्या उचकाला म्हणतात. म्हणलं काय झालं नीट मान, मेलो आता मेलं झालं काय, हे भजनाचे नियम कळत आहेत का आता. आम्ही शनिवार अभंग हनुमंत राहायचा, काय बी उठला की सुटला म्हणावा, 6 महिन्याला एकदा यायचं, रोज भजनाला यावं लागतं. आम्ही आबा झालं काय म्हणजे हे महाअभंग आहे, आता काय करावा अशी सिस्टीम असते. हे कुणाचा अभंग महाअभंग आहे, लय तर आहे. आणि ती चहा काही तर नुसता चहा दिसला जे ये ठेले रे खुमा लगेच घेते भजन. घ्या चहा घेतला की तिथलीच गायछाप खिशात घालणार की निघणार, काही लय भारी असते. आणि मग चहा झाला की बाया माईक जाणार, बरोबर आहे का नाही. हा हिनेवाल्या कधी असते मेन मुकदम कोण, हिनेवाला म्हणा हौसाबाई बोलावा इटल पहावा इटल बोलावा इटल पहावा इटल. आता काही मेळ लागत नाही कशाला काय नाही. आणि मग त्या इनेवाल्यानं म्हणायचं हौसा सुरात्मन लय भारी सुरात्मन. मग त्याच्यात नवीन एक सिस्टीम आहे अजून काय, ते इनेवाला म्हणणार सुरात्मन, मग ती हौसा म्हणणार भाऊजी मला उचलून द्या, ही एक नवीनच सिस्टीम आहे. मला काय करून द्या, उचलून द्या. आता काय उचलून द्या, इकडे लक्ष द्या. असा मावा पडला की फवारावं लागते, थोडे लक्ष द्यायला लागले का नाही. आता माझ्याकडे लक्ष द्या. आता बस झालं, इकडे बघा. आता एक 10 मिनिटं ऐका, पुन्हा एक फवारा. इकडे लक्ष द्या. इकडे लय सारखी फवारणी मी कामाची नसती, ती लई फवारले बी झाडं मरत येत, ध्यानात आलं का नाही. हा त्याच्यामुळे मोसम मध्ये इकडे लक्ष द्या. बघा इकडे लक्ष द्या, बेडे सावधान. हा आता बघा इकडे, मला काही शब्दाचा मेळ अजून लागला नाही मला. बघा तुम्ही, आपली माणसं शुद्ध माणसं म्हणतात दवाखान्याला काय म्हणतात, दवाखान्यात हॉस्पिटल. आणि जुने माणसं म्हणतात हॉस्पिटल येत नाही हाऊस फिटल. आणि खरंच त्याचं ना हाऊस फिटलच आहे, हाऊस फिटल. लक्षात बसायला का नाही असता. आता बाजूला, आता इकडे लक्ष द्या. चिंतन करणं म्हणजे आपलं हित करणं, आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा, तुकोबराने शिष्टाचार, याला शिष्टाचार म्हणते. तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार. शिष्टाचाराची पद्धत कशी, ऐका आता थोडं ऐका. जुनी पद्धतच अशी की अजून बी आपण जर गावात गेलो तर आपल्याला जुने माणसं आपल्या नावानं ओळखीत नाहीत. आपल्याला आपल्या बापाचं नाव सांगावं लागतं. कोणाचं नाव सांगावं लागतंय, बापाचं नाव सांगितल्याशिवाय ओळखच पटत नाही. पटती का. हा आता मी महाराष्ट्रभर बी कीर्तन करेन, आमच्या गावात गेलं किती कोणता महाराज तुकाराम साठ्याचा, मग ओळखू येते. लक्षात यायला लागले का तुम्ही. बघा अजून एखादा पोलीस झाला, ते आपल्या गावातलं पोरगं पोलीस झालं, त्याचा सत्कार कोण हो,
ती रावसाहेबाचं असं आहे का, भाऊसाहेबाचा नातू का, ह्या का इकडून लांबत आहे. नाही बा, व्यवहारच आहे ना. बरोबर नावं जरी बरोबर नसली तरी पण व्यवहार आहे का नाही असं सांगा. याला शिष्टाचार पद्धत म्हणते. तुम्ही बघा अजून जुन्या माणसापाशी बसलं, तुम्हाला आज्याचं बापाचं नाव सांगितल्याशिवाय त्यांना पटतच नाही. कुठल्या वाड्यातला आहे, कसा आहे, का आहे, काय नाही. म्हणून तुकोबाराने ही पद्धत वापरली. म्हणले असा जो कोणी सत्वगुणी आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची. बिल काढायच्या टायमाला कुणाच्या नावानं बिल निघालं? हा, माय बापाच्या नावानं बिल निघतं. आपण काही बी करा, आपल्या नावानं बिल निघतच नाही. बिल निघत नाही. बिल काढायचं झालं की माय बापाच्या नावानं निघत. कळायला लागलं का? हा, मला सांगा, तुम्हाला उगाच सोपे एक दोन उदाहरणं सांगतो, म्हणजे लय अवघडात पडत नाही. ज्ञानोबारायासारखा परमार्थ ज्ञानोबारायासारखा साधू या जगात होईल का? नाही. ज्ञानोबारायासारख्या साधूनं ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ समाजाला समर्पित केला आणि त्याच्यावर हे जग एवढं मोठं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी चाललंय की इंग्रजांनी सुद्धा ती मराठीतली ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये करून त्याच्यावर चिंतन चालू केले. PhD एक ओवीवर माणसं करायलेत. असल्या ज्ञानोबारायाला समाधी घ्यायची होती आणि समाधी प्रसंगाच्या वेळेला देव रडायला लागले. मला बोर तर नाही व्हायला काही? हा, नाही ना, काही का मोकाळ पांढर करू? हा नग, देव रडायला लागले. आणि देव रडायल्याच्या नंतर रुक्मिणीनं प्रश्न केला, देवा म्हणले काय जग रडायल्यावर तुम्ही डोळे पुसायचे असते, तुम्ही रडून कसं जमन? अगं रुक्मिणी, ह्याच्यासारखा साधू या जगात होणार नाही. कळायला लागलं का? देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी. असं म्हणल्याबरोबर तर रुक्मिणी म्हणली, अरे बापरे, असं आहे का? म्हणले हो. मग रुक्मिणीनं सरळ म्हणायला पाहिजे होतं, काय भाग्यवान आहे तू माऊली म्हणायला पाहिजे होतं का? नाही 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 नाही. धन्य धन्य जयाची कुशी आणि ज्ञानदेव जन्मले. कुणाच्या नावानं बिल निघालं? हा, आईसे सांगता हरिसिन प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. बिल कुणाच्या नावानं काढलं बोला? माय बापाच्या नावानं. सावता महाराज, सावता महाराज, सावता महाराज. माळी समाजातले वंश उद्धारीला माळी याचा नामदेवरांनी होऊन ठेवलं. पण म्हणले बिल काढायच्या टायमाला धन्य त्याची माता, धन्य त्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याची बिल काढायच्या टायमाला गावाला बघा ना इथं कसं आहे, धन्य ते आरण रत्नाची ते खान. म्हणले गाव धन्य. जन्मला निधान सावता तू. इथं सावता वाले, बरोबर आहे का नाही? सावता सागर, सावता महाराज नाही, सावता सागर, प्रेमाचे आगर, धरीला अवतार माळ्या घरी. म्हणले हे गाव धन्य. आणि म्हणले पण त्यांचं काय नाही हो, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि 60वीला दाता त्रैलोक्याचा. सरळ सरळ आहे महाराज. धन्य महाराज जन्मले संसारी, धाते अंतरी नारायण, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण. आता पुढं आहे का? नारायण गाय, नारायण ध्याय आणि धन्य त्याची माय प्रसवली. कुणाला धन्यता? कुणाला? माईला आणि बापाला. म्हणून हे बघा, माय बाप कसले बी असू द्या, कसले बी असू द्या, आपल्याला त्रास देणारे असू द्या, दुखविणारे असू द्या, शेवटी ती माय बाप, ती माय बापाच आहेत ना महाराज. कसले बायको मान म्हणती आपल्याला काय, आणि काय त्या म्हाताऱ्यापाशीन उठून जायचं केले, हो हो म्हणायचं चलत राहायचं. कसं आहे, तिचा बी दोष नाही. आपल्या माईनं आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलेलं आहे हे त्या बिचारीला माहिती नाही. लक्षात यायला लागलं का माझं बोल?
कळायला लागले का? हो हो म्हणायचंच आहे. हाताळायची सिस्टीम जमली की जमलं. असं काही लय अवघड नसते. लक्षात यायला लागले का नाही? लय छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त ती काय करता आलं पाहिजे, हाताळता आलं पाहिजे. नाही तर लय सोपं आहे. काही बी म्हणजे आम्ही गोंधळ काय होते महाराज, माईची बाजू घ्यायला जावा तर बायको नीट बोलत नाही, आणि बायकोची बाजू घ्यायला जावा तर माय तर हलकीच घेते हातात. मग का कमी ताप आहे का डोक्याला सांग? हा लई ताप आहे ना महाराज. थोडं बी माईची बाजू घेऊन बोलायला गेलं की बायको म्हणते तुमच्या माईला काहीतरी समजून सांगा. म्हणते का नाही सांगा ना? सरळ सरळ बायको म्हणते तुमच्या माईला समजून सांगा. म्हणते का नाही? बोला की म्हणजेच तुम्ही म्हणते का नाही सांगा? सरळ सरळ म्हणते. बरं हां, बायकोला बी दुखविता यायला, दुखविता येतंय का? नाही. हां बरं, माईची बाजू घेतली तर बायको नीट बोलत नाही, आणि बायकोची बाजू जर घेतली रे बाबा आई, आणि तुला काय कळत नाही का तिचं कुठं चुकलं असं म्हणलं की डंगरी तर हलकीच हातात येणार की गावभर बोंबलत चालते हलकीन माय. रडू तर कुठून येतंय आणि कुठून नाही ह्या म्हातारेली देव जाणे महाराज. माय काकू काय सांगा. आणि शेजारनी पाजारनी तर नाटक्यात असतात महाराज. फक्त ह्यांच्या घरात आग कशी लावायची एवढंच ह्यांच्या डोक्यात असते ना, बाकी काय. फक्त दुसऱ्याचं माणसं कसं मला राग येते दुनियाचा. नाही तर काय सांगा. माया का बसा काय झालं म्हणलं की हिला तर जास्तच गटा उठणार पुन्हा. बरोबर आहे का नाही महाराज? हा पुन्हा हिला जास्तच माया का काय सांगा. मग तो लय वाढत. रडू नका माया का, रडू नका. काय रडू नका म्हणती पद्मा. आका रडू नका. चहा घ्या. चहा पाजणार, गोड बोलून तिच्या मनातलं काढणार. काय झालं काय सांगा. आमचा बब्या का पहिल्यासारखा राहिला. शब्दानं दुखीत नव्हता मला, शब्दानं. लग्नाच्या आधी शब्दानं त्यानं माय आका दुखीलं नाही. माय पटोद्याला गेला की सफरचंद आणायचा, चकू आणायचा, आका खा म्हणायचा. ही किरसुनी घरात घुसल्यापासून कमन एवढा त्यात कमन माका घराचं वाटोळ केलं. माया किरसुनी नाका तराच आहे हो. काय सांगा बोलावा कुणाकून सांगायला. त्या माणस पोराची होती कुंडी. हा झाला विनोद, पण तुम्हाला खरं सांगतो म्हातारेली गावातल्या आपल्याला अर्धी सुकानं मिळती, 2 टाइम चहा मिळतो, ह्याच्यातच समाधान मानायचं. आपल्या पोराला जर सुखा समाधानानं जगू द्यायचं असलं, त्याच्या हातानं तुम्हाला जर पाणी प्यायचं असलं तर उगं त्याला तुम्ही दुःख होईत बसायचं नाही. जसं असेल तसं गोड करून घ्यायचं. कारण पोरग तुमचं आहे, पण जी येणारी ती तुमची नाही. लक्षात ठेवा. कळायला लागले का बोल? हां, त्याच्यामुळं दुखवाय कशाला काय राय. आपल्याला मिळतंय ना समाधान. बरं बिघडत आहे कुठं सांगा. काय बिघडत आहे? हां ते मग कुणाचंच आहे. बायकोचं ऐकत नाही, माहिती जातं पेटो त्याला पितं येतं. हां बसा बोंबलत काय करायचं. आणि पुन्हा हेच बोंबलत हिंड्या त्यात लय पियाला तू ह्यामुळं पिया लागलाय ग. नीट नाहीस ना किरसुने, नाही तर ही का पितो का काय. मला तळतळावट वाटतंय महाराज. नाही तर काय सांगावा. हां कशा एकूणमेका ग बघा त्यात. बघा ना म्हाताऱ्या कशा एकूणमेकी ग बघा त्यात. काही बघू नका, काही नका, काही नाही. हा विनोद असू द्या, पण हे शिकून घेण्यासारखं. हे लक्षात ठेवा. आपल्या पोराला 4 दिवस सुखानं बघायचं असेल ना, तर आता पोराला दुखवीत बसायचं नाही. कळायला लागलंय का? अय गंगा, हा यमुना, कळायला लागलंय का? लक्षात यायला लागलंय का? अय हौसा, हा लक्षात आलं. बाकी काय नाही. आता लक्षात आलं का? तुम्हाला म्हणलं तू 10 मिनिटं ऐका, पुन्हा एक फवारा. इकडे लक्ष द्या. आता 10 मिनिटं ऐका. आता इकडे लक्ष द्या. माझ्याकडे बघा, इकडे बघा. हां ओके. आता इकडे लक्ष द्या. गेलं माहिती आहे ना. कुठं राहतं फवारा काय साडू कवा बी फवारे असलाच तर कुठं फवाऱ्याचं कुठं काय चाललं होतं. ज्ञानोबाराच्या नावानं बिल निघालं का? नाही. कुणाच्या नावानं निघालं? मायबापाच्या आई वडिलाच्या. सावता महाराजांनी एवढा परमार्थ केला. बिल कुणाच्या नावानं निघालं? हा आई बापाच्या. जगात तुम्ही किती बी मोठे व्हा,
तुम्हाला मायबापाशिवाय पर्याय नाही. इथं होतो का नाही आपण? हा, मग तुकोबाराने स्पष्ट सांगितलं काय, की जो चिंतन करतो त्याला सत्वगुणी म्हणतात, आणि हिताच्या ठिकाणी जागा असा सत्वगुणी जो कोणी असेल, खरंच आहे धन्य माता पिता तयाची. कळायला लागलं का? त्याचे मायबाप धन्य आहेत. मग तो आता मुद्द्यावर या, सत्वगुणी असला पाहिजे. आपलं 3 गुणातून प्रस्तावना आहे, लक्षात आलं का नाही? सत्वगुणी असला पाहिजे एक, आणि सत्वगुण प्रधान असून तो हिताच्या ठिकाणी कसा असला पाहिजे, जागा. म्हणजे काय करणार असला पाहिजे, भजन कीर्तन. अहो हित ते करावे हे सांगितलं ना. भजन कीर्तन करणारा असावा, चिंतन करणारा, भजन नामस्मरण करणारा, म्हणजे हिताच्या ठिकाणी जागा. त्याचे मायबाप धन्य. मग तो कुठल्या बी कुळातला असू द्या, पोरगा असू द्या नाही तर पोरगी असू द्या, 100% देवाला त्याचा हरिक वाटतो दुसऱ्या चरण. कुळ कन्या पुत्र होती देशातली, कुळ कन्या